नमस्कार आणि एक्सपोज एज्यू इंडिया या आपल्या सखोल वेध घेणाऱ्या खास चर्चेत स्वागत आहे. आज आपण शिक्षण क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. हो, नक्कीच. रटाळ माहितीपेक्षा जे खऱ्या अर्थाने घडतंय आणि जे बदलणं गरजेचं आहे त्यावर आपण थेट चर्चा करणार आहोत. अगदी. कारण एका 4 वर्षांच्या मुलाच्या LKGची फी चक्क 2 लाख रुपये असू शकते हे ऐकूनच मोठा धक्का बसतो. अरे बापरे, 2 लाख? हो, आणि त्यातला तब्बल 1 लाख रुपये हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चर फंड किंवा पायाभूत सुविधा निधी म्हणून आकारला गेलाय. म्हणजे ज्या इमारतीची एक वीटही पालकांच्या मालकीची नाही, त्याचे हप्ते त्यांच्याकडून वसूल केले जात आहेत. खरे. दरवर्षी मार्च आणि एप्रिलचा महिना उजाडला की ॲडमिशन सीझन आणि हातात पडणारी शाळेच्या फीची पावती यामुळे पालकांची खूप धांदल उडते. वैद्यकीय क्षेत्रात कसं असतं, एक प्रकारची अचूकता असते. एक्सरे काढला की हाड मोडले की नाही हे स्पष्ट दिसतं. हो, बरोबर. पण सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत, खास करून या खाजगी शाळांच्या फीच्या बाबतीत, पारदर्शकतेचा हा एक्सरे मशीन पूर्णपणे बिघडलेला दिसतो. नक्कीच. म्हणूनच आज आपण आपल्याकडे असलेल्या माहितीच्या स्रोतांच्या आधारे या सगळ्या चक्रव्यूहाची चिरफाड करणार आहोत. खाजगी शाळा, पालकांचा वापर एखादे ATM मशीनसारखा कसा करत आहेत हे आपण समजून घेणार आहोत. अगदी. आणि ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी या गोंडस नावांखाली नक्की काय चालतं हेही बघणं खूप गरजेचं आहे. हो, आणि दिल्लीच्या 2025च्या नव्या कायद्यासारखे बदल यातून सामान्य माणसाला कसे बाहेर काढू शकतात यावरही आपण आज बोलणार आहोत. बरं, हा जो 2 लाख रुपयांचा आकडा तुम्ही मगाशी सांगितला, तो काही एखादा अपवाद नाहीये. म्हणजे हे सगळीकडेच चालतं. हो ना. आजकाल शाळांच्या फीचे आकडे आणि त्यामागील रचना पाहिली की ही संपूर्ण व्यवस्था किती व्यावसायिक आणि नफा कमवणारी यंत्रणा बनली आहे याची जाणीव होते. या आजाराचं मूळ शोधायचे असेल तर शाळा नक्की कोणत्या नावाखाली पैसे उकळतात याची अनाटमी किंवा आर्थिक रचना समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या स्रोतानुसार बहुतांश वेळा ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी या 2 शब्दांमध्ये अत्यंत जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जातो. म्हणजे कसं? नियमानुसार पाहिलं तर ट्युशन फी ही प्रामुख्याने प्रत्यक्ष शिक्षणासाठी असते, म्हणजेच शिक्षकांचे पगार आणि शैक्षणिक खर्चासाठी. अच्छा. आणि दुसरीकडे डेव्हलपमेंट फी ही पूर्णपणे पायाभूत सुविधांसाठी असते, जसे की नवीन लॅब्स बांधणे, स्मार्ट क्लासरूम्स तयार करणे किंवा इमारतीचा विस्तार करणे. आणि मला वाटतं इथंच सगळा खेळ होतो. कारण सूत्रांमध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केले आहे की नियम असे सांगतात की डेव्हलपमेंट फी ही ट्युशन फीच्या 10 ते 15% जास्त नसावी. अगदी बरोबर. पण प्रत्यक्षात चित्र खूप वेगळं असते. शाळा अनेकदा डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली अवाढव्य रक्कम आकारतात. म्हणजे एकदा शाळेची इमारत उभी राहिली, बांधकाम पूर्ण झाले, तरीही दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांकडून पायाभूत सुविधांच्या नावाखाली फी उकळली जातेच. हो, आणि यामागील आर्थिक रणनीती अतिशय चलाख असते. कसंय, भारतात बहुतांश शैक्षणिक संस्था या ट्रस्ट किंवा धर्मादाय संस्था म्हणून नोंदणीकृत असतात. म्हणजे कायद्यानुसार त्यांना नफा कमावता येत नाही. बरोबर. आणि ट्युशन फीमधून नफा बाजूला काढणे कठीण असते, कारण ती रक्कम थेट शिक्षकांच्या पगाराशी जोडलेली असते. बरं, मग ते काय करतात? नफा लपवण्यासाठी आणि कर वाचवण्यासाठी या संस्था इन्फ्रास्ट्रक्चर फंड किंवा डेव्हलपमेंट फी नावाच्या पळवाटांचा वापर करतात. अरेच्छा. अनेकदा ज्या ट्रस्टची शाळा असते त्याच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची एक वेगळी खाजगी कंपनी असते जी शाळेला इमारत भाड्यानं देते. काय सांगता? म्हणजे पालकांकडून आलेला पैसा. हो, पालकांकडून डेव्हलपमेंट फी म्हणून आलेला पैसा हा भाड्याच्या स्वरूपात अत्यंत कायदेशीर मार्गाने दुसऱ्या कंपनीत वळवला जातो. हे एक अत्यंत सुसज्ज असं व्यावसायिक मॉडेल आहे. म्हणजे एक प्रकारे पालक हे त्या शाळेचे छुपे इन्व्हेस्टर्स आहेत जे सगळं भांडवल उभारत आहेत, पण त्यांना कोणताही रिटर्न किंवा मालकी हक्क मिळत नाहीये. अगदी तसंच. आणि ही नफेखोरी फक्त इमारतीपुरती मर्यादित नाहीये. हो, कारण भोपाळमधील MP पेरेंट्स असोसिएशनने जो अहवाल उघड केला आहे तो तर आणखीच भयंकर वास्तव समोर आणतो. काय म्हटलं त्यात? त्यांनी उघड केले आहे की शाळा तब्बल 25 वेगवेगळ्या नावांखाली अतिरिक्त फी उकळत आहेत. प्रवेश शुल्क, मेंटेनन्स, स्कूल मॅगझिन, आय कार्ड, पिकनिक आणि अगदी स्टाफ वेलफेअर फंड अशा 25 कारणांसाठी अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत. अरे बापरे. हो, आणि हा आकडा 30,000 ते 40,000 रुपये इतका मोठा आहे. हे अगदी नवीन स्मार्टफोन विकत घेण्यासारखे झाले आहे.
स्मार्टफोनची उपमा या परिस्थितीला अतिशय अचूक लागू पडते. म्हणजे बघा ना, आपण फोन विकत घेताना त्याची एक किंमत ठरलेली असते. समजा ट्युशन फी हा तो मूळ फोन आहे. हां, पण त्यानंतर शाळा पालकांना सांगते की चार्जर वेगळा घ्यावा लागेल, स्क्रीन गार्ड सक्तीचा आहे, कव्हर आमच्याच दुकानातून घ्यावं लागेल. खरंय. आणि त्या सगळ्या छुप्या चार्जेसची बेरीज केली की फोनच्या मूळ किमतीपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतात. हे ड्रिप प्राइसिंग तंत्र आहे, जिथे सुरुवातीला आकडा छोटा दाखवला जातो आणि नंतर थेंब थेंब करून खिसा रिकामा केला जातो. अगदी अचूक वर्णन केलं. आणि या छुप्या शुल्कांसोबतच एक मोठी आणि गंभीर समस्या आहे, ती म्हणजे मक्तेदारी किंवा मोनोपॉली. हां, त्या विशिष्ट दुकानांची सक्ती. हो, दिल्ली आणि चंदीगडमधील उदाहरणे यावर प्रकाश टाकतात. सूत्रानुसार दिल्लीत अशा 12 शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, ज्या पालकांना विशिष्ट दुकानातूनच महागडी पुस्तके आणि गणवेश घेण्याची सक्ती करत होत्या. अच्छा. चंदीगडचे महापौर सौरभ जोशी यांनीही या मक्तेदारीविरुद्ध शिक्षण सचिवांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. पण यामागे नक्की काय अर्थकारण असतं? यामागील अर्थशास्त्र अतिशय सोपे पण शोषक आहे. शाळा आणि ते विशिष्ट विक्रेते यांच्यात छुपे करार झालेले असतात. बाजारात जे सामान्य पुस्तक 100 रुपयांना मिळते, तेच पुस्तक त्या विशिष्ट दुकानात शाळेच्या कव्हरसह 500 रुपयांना विकले जाते. बापरे, थेट 5 पट किंमत. हो, आणि गणवेशाच्या बाबतीतही तेच होते. पालकांना दुसरा कोणताही पर्याय नसतो, कारण शाळेचा लोगो फक्त त्याच एका दुकानात मिळतो. हा एक असा बाजार आहे जिथे ग्राहकाला कोणतीही निवड दिलेली नाही. खरंच, हा कागदावरील आकड्यांचा आणि मक्तेदारीचा खेळ ऐकायला जेवढा भयानक वाटतो, त्याहून कितीतरी भयंकर त्याचे परिणाम सामान्य कुटुंबांच्या रोजच्या जगण्यावर होत आहेत. नक्कीच. आता आपण या मध्यमवर्गीयांची जी कोंडी झाली आहे त्याकडे वळूया. मगाशी आपण जे LKGच्या विद्यार्थ्याच्या 2 लाख रुपये फीचं उदाहरण पाहिले, ती आकडेवारी 2017-18 सालची होती. बापरे, म्हणजे आज ही रक्कम आणखी कितीतरी पटीने वाढली असेल. अगदी. या व्यवस्थेने सामान्य कुटुंबांच्या आयुष्यावर कसा थेट आणि गंभीर परिणाम केला आहे, हे इंडिया टुडेच्या अहवालातील खऱ्या कथांमधून समोर येते. हो, या कथा केवळ आकडेवारी नाहीत, तर त्या एका मोठ्या सामाजिक समस्येचं प्रतिनिधित्व करतात. गुरुग्रामच्या कपूर कुटुंबाची कथा ह्याचं उत्तम उदाहरण आहे. आदित्य आणि नेहा कपूर हे दोघेही नोकरी करतात. बरं. पण त्यांच्या 4 वर्षांच्या मुलाच्या शाळेची एका सत्राची फी 1.25 लाख रुपये भरण्यासाठी आणि त्याच्या रोबोटिक्स क्लाससाठी त्यांची जी धावपळ उडते ती थक्क करणारी आहे. म्हणजे मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी ते स्वतःच्या वर्तमान गरजांना कात्री लावत आहेत. अगदी तसंच. आणि चेन्नईच्या निवेदिता राव यांची गोष्ट तर या व्यवस्थेची क्रूरता आणि पालकांवरील मानसिक ताण स्पष्ट करते. हां, काय झालं त्यांच्या बाबतीत? शाळेच्या इंटरव्ह्यूमुळे आणि त्या प्रक्रियेतील सततच्या धावपळीमुळे त्यांना चक्क स्वतःच्या ऑफिसमधील प्रमोशन नाकारावं लागलं. काय सांगता? हो, कारण शाळेच्या अवाजवी अपेक्षा आणि वेळापत्रक त्यांच्या करिअरच्या आडेत होते. अनेक पालक तर स्वतःच्या गाडीचा किंवा घराचा EMI थांबवून कुटुंबाच्या सुट्ट्या रद्द करून शाळेची फी भरत आहेत. या परिस्थितीला मिडल क्लास स्क्वीज असे म्हटले जाते. पालक स्वतःच्या मुलांसाठी सर्वोत्तम देण्याच्या एका प्रचंड अदृश्य दबावाखाली असतात. शाळांच्या नावाशी आणि त्यांच्या ब्रँडशी मुलांचं भविष्य जोडले गेले आहे. असा एक भावनिक आणि सामाजिक दबाव समाजात निर्माण केला गेला आहे. खरंय. जर तुम्ही या शाळेत मुलाला टाकले नाही तर तो आयुष्यात मागे पडेल, ही भीती पालकांच्या मनात एवढी खोलवर रुजवली जाते की ते कर्ज काढून स्वतःच्या मूलभूत गरजा मारून या ATM व्यवस्थेचा मुकाट्याने भाग बनतात. हे सगळं ऐकून मला एक साधा पण अत्यंत तार्किक प्रश्न पडतो. कोणता? जर खाजगी शाळांची फी इतकी जास्त आहे आणि अनेकदा आपण पाहतो की तिथल्या शिक्षणाचा दर्जा फक्त ॲव्हरेज किंवा सर्वसाधारण असतो, तर मग पालक शाळा बदलून का टाकत नाहीत? कुणी त्यांच्या डोक्याला बंदूक तर लावली नाहीये. जर प्रॉडक्ट खराब आहे आणि किंमत जास्त आहे, तर बाजारात इतर पर्याय उपलब्ध नाहीत का? लोक या शर्यतीत का अडकून पडले आहेत? वरवर पाहता हा प्रश्न अतिशय रास्त वाटतो, पण इथं साधे बाजाराचे नियम लागू होत नाहीत. इथं एक वेगळंच अर्थशास्त्र काम करतंय, ज्याला कार्डेलायझेशन म्हणतात. अच्छा, म्हणजे शाळांचं संगणमत असते का? हो, पण हे फक्त एक साधं छुपे संगणमत नाही, तरी एक भौगोलिक कोंडी असते. तुम्ही कोणत्याही शहरात जा, एका विशिष्ट 5 किंवा 10 किलोमीटरच्या परिसरातील सर्व नामांकित शाळांची फी जवळपास सारखीच असते.
जर एका शाळेने फी 15% वाढवली तर आजूबाजूच्या इतर शाळाही लगेच फी वाढवतात. अरे बापरे. त्यांना माहीत असतं की कोणताही पालक फक्त पैसे वाचवण्यासाठी आपल्या लहान मुलाला दररोज 20 किलोमीटर दूरच्या शाळेत पाठवणार नाही. म्हणजे थोडक्यात भूगोल आणि अंतर हेच त्यांचं सर्वात मोठं हत्यार बनतं. अगदी बरोबर. त्यामुळे शाळा बदलली तरी आर्थिक भुर्दंड कमी होत नाही, कारण सगळीकडेच दर सारखे झालेले असतात. शिवाय मध्येच शाळा बदलल्यास मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल, त्याला नवीन मित्र मिळतील का, या गोष्टींची भीती पालकांना सतावत असते. खरंय. पण तरीही आता हे ओझे इतके असह्य झाले आहे की काही लोक टोकाचे पाऊल उचलत आहेत. हो, त्या शर्मा कुटुंबाचं उदाहरण सूत्रामध्ये दिलंय. विक्रम आणि पूनम शर्मा यांनी शिक्षणाच्या या खर्चामुळे पुण्यातून थेट नाशिकला स्थलांतर केले. म्हणजे चक्क शहर बदललं. हो ना, कारण पुण्यात ज्या CBSE बोर्डाची फी 4.2 लाख रुपये होती, तीच फी नाशिकमध्ये 1.2 लाखांवर आली. बापरे, हा फरक खूपच मोठा आहे. केवळ मुलांच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक ताण कमी करण्यासाठी चक्क शहर बदलणे हे या समस्येचे गांभीर्य दर्शवते. या संपूर्ण विदारक परिस्थितीवर अर्थतज्ञ राघव भाटिया यांचे एक अतिशय मार्मिक विधान आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, भारतीय मध्यम वर्गास स्कॅन्डिनेव्हियन देशांइतकी फी भरून दक्षिण पूर्व आशियाई दर्जाच्या सुविधा मिळवत आहे. अरे चा. म्हणजे आपण युरोपच्या प्रगत देशांसारखे अवाढव्य पैसे मोजत आहोत, पण बदल्यात मिळणाऱ्या सुविधा, पायाभूत गोष्टी आणि शिक्षणाचा दर्जा मात्र अत्यंत सामान्य आहे. पैशाचा आणि मिळणाऱ्या सुविधेला कोणताही मेळ राहिलेला नाहीये. हा विरोधाभास आजच्या शिक्षण व्यवस्थेचे अत्यंत जळजळीत सत्य आहे आणि हे सत्य खरोखरच अस्वस्थ करणारं आहे. अगदी नक्कीच. पण जर हा बाजार इतका बेबंद सुटला आहे, तर मग सरकार आणि कायदे व्यवस्था यावर काय उपाययोजना करत आहे? हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. याच प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला दिल्लीच्या एका नव्या कायद्याकडे पाहावे लागते. दिल्ली स्कूल एज्युकेशन ॲक्ट 2025. हा कायदा कागदावर तर या अंधारात आशेचा एक किरण मानला जातोय. हो, हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे, कारण तो थेट शाळेच्या आर्थिक संरचनेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. बरं. या कायद्याने फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक 3-स्तरीय यंत्रणा उभी केली आहे. यात शालेय स्तरावरील समिती, जिल्हा अपीलीय समिती आणि राज्यस्तरीय पुनरावृत्ती समिती यांचा समावेश आहे. अच्छा. पण यातील सर्वात मोठी तरतूद ही आहे की आता शाळांना दरवर्षी मनमानी पद्धतीने फी वाढवता येणार नाही. ते दर 3 वर्षांनीच फी वाढवू शकतील. अरे वा. दर 3 वर्षांनी फी वाढवणे हा नियम खूप मोठा बदल घडवू शकतो. नक्कीच. कारण दरवर्षी 10-15% फी वाढल्यामुळे जो चक्रवाढ व्याजासारखा फटका पालकांना बसत होता, तो आता थांबेल. आणि नुसती फी वाढवता येणार नाही, तर त्यासाठी शाळांना त्यांचे ऑडिटेड आर्थिक अहवाल सरकारला सादर करावे लागतील. म्हणजे पारदर्शकता येईल. हो, यामुळे पायाभूत सुविधांच्या नावाखाली जो नफा दुसरीकडे वळवला जात होता, त्याला कुठेतरी आळा बसेल. पण काय? या कायद्यात एक अत्यंत कळीचा आणि वादग्रस्त नियम आहे. एखाद्या शाळेविरुद्ध फी वाढीची किंवा छुप्या शुल्काची अधिकृत तक्रार दाखल करायची असल्यास किमान 15% पालकांचा पाठिंबा असणं बंधनकारक करण्यात आले आहे. आता इथंच खरी गोम आहे. 15% पालकांनी एकत्र येऊन तक्रार केली पाहिजे हा नियम वरवर ऐकायला खूप लोकशाहीवादी आणि सोपा वाटतो. पण वास्तवात समजा एका वर्गात 100 मुलं आहेत, तर त्या 100 पालकांमधून 15 जणांना शाळेच्या विरोधात पुढे आणणं शक्य आहे का? खूप कठीण आहे ते. सगळ्याच पालकांच्या मनात एक कायमची भीती असते की जर आपण व्यवस्थापनाच्या विरोधात गेलो तर शाळा थेट आपल्या पाल्याला टार्गेट करेल. अगदी बरोबर. मुलांचे प्रॅक्टिकलचे मार्क्स कापले जातील, त्यांना शाळेत वेगळी वागणूक दिली जाईल. या मानसिक दहशतीमुळे एकही पालक पुढे यायला तयार नसतो. हा नियम कागदावर चांगला आहे, पण वास्तवात ही पालकांसाठी एक अदृश्य भिंत आहे, ज्यामुळे तक्रारींची संख्याच कमी होईल. ही भीती पालकांना कायम असते. हो ना. पण यावर एक तोडगा म्हणून दिल्ली सरकारने एक अत्यंत महत्वाची सिस्टीम उभी केली आहे. त्यांनी एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे, जिथे पालक निनावी किंवा अनॉनिमसली तक्रार दाखल करू शकतात. ओहो. निनावी तक्रार करता येणे हा खरोखरच एक प्रभावी मार्ग असू शकतो. कारण जर नावच समोर आले नाही तर पाल्याला टार्गेट होण्याची भीती संपते आणि मग लोक निर्भयपणे छुप्या फीबद्दल बोलू शकतील. अगदी बरोबर. पण परत प्रश्न तोच येतो की कायद्यांच्या अंमलबजावणीचे काय? तिथेच खरा संघर्ष आहे. बघायला गेलं तर भारतात शिक्षणासंदर्भात कायद्यांची कमतरता नाही. RTE म्हणजेच शिक्षणाचा अधिकार कायदा अस्तित्वात आहे. विविध राज्यांचे स्वतःचे फी रेग्युलेशन ॲक्ट्स आहेत.
पण त्यांची प्रशासकीय स्तरावरील अंमलबजावणी अत्यंत कमकुवत आहे. खरंय. शाळा अनेकदा डेव्हलपमेंट फंडसारखी कायदेशीर पळवाट शोधतात आणि कायद्याच्या कचाट्यातून सहज सुटतात. या संदर्भात 2023च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बरं, काय होता तो निकाल? सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दात बजावले आहे की राज्य सरकारांना शाळांची फी नियंत्रित करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कोणत्याही शाळा मनमानी पद्धतीने देणगी किंवा कॅपिटेशन फी मागू शकत नाहीत. अच्छा. नियम आणि न्यायालयाचे आदेश आहेत, पण जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती दाखवून कठोर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत शाळा नवीन पळवाटा शोधतच राहतील. हे अगदी स्पष्ट आहे की कायदे त्यांचे काम करतील तेव्हा करतील. पण आज ज्या पालकांच्या हातात फीची पावती आहे त्यांनी स्वतःचे आर्थिक नुकसान कसे टाळायचे? हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. हो, या शर्यतीत पालकांनी स्वतःचं सक्षमीकरण कसे करावे याकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. सूत्रांमध्ये यावर काही अतिशय व्यावहारिक आणि उपयुक्त उपाय सुचवले आहेत. हो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी स्वतःचे अधिकार समजून घेणे. पारदर्शकतेचा अधिकार हे पालकांचे सर्वात मोठं हतियार आहे. शाळेच्या खर्चाचे, आकारल्या जाणाऱ्या फीचे सविस्तर तपशील लिखित स्वरूपात मागण्याचा पालकांना पूर्ण अधिकार आहे. बरोबर. प्रवेश घेताना जे भंबल मोठे फॉर्म्स आपण न वाचता सही करतो त्यातील लपलेले छुपे चार्जेस शोधून काढले पाहिजेत. आणि इथे पालक शिक्षक संघ म्हणजेच PTA ची भूमिका खऱ्या अर्थाने निर्णायक ठरते. अगदी, नक्कीच. अनेकदा PTA म्हणजे फक्त व्हॉट्सॲपवर तक्रारी करण्याचा किंवा वार्षिक स्नेहसंमेलनाची चर्चा करण्याचा ग्रुप बनून राहतो. पण एकटा पालक काही करू शकत नाही. जेव्हा PTA च्या माध्यमातून एकत्रित आणि अधिकृत आवाज उठवला जातो तेव्हा ती एक कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर बनते, ज्याची दखल शाळांना घ्यावीच लागते. त्यासोबतच आजकाल तंत्रज्ञानाचाही अत्यंत प्रभावी वापर करता येऊ शकतो. तो कसा? स्कूडोसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रवेश घेण्यापूर्वीच विविध शाळांच्या फीची पारदर्शक तुलना करता येते. कोणत्या शाळेत किती छुपे चार्जेस आहेत हे आधीच तपासून पाहता येते. अरे वा, हे खूपच उपयुक्त आहे. तसंच रिफंड पॉलिसी आणि विशेषतः कॉशन मनी परत देण्याबाबत शाळेचे नियम काय आहेत हे ॲडमिशन घेण्यापूर्वीच लेखी स्वरूपात स्पष्ट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून नंतर शाळेने पैसे अडकवून ठेवले तर कायदेशीर मार्ग खुला राहतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर पालकांनी स्वतःला फक्त फी भरणारे यंत्र मांडणे थांबवले पाहिजे. अगदी बरोबर. आपण या शिक्षण प्रक्रियेतील समान भागीदार आहोत आणि आपण जे पैसे भरतोय त्याचा योग्य मोबदला मिळतोय की नाही हा प्रश्न विचारणे हा हक्क आहे आणि तो हक्क बजावलाच पाहिजे. नक्कीच. आजच्या या संपूर्ण चर्चेत आपण जे काही पाहिलं त्यावरून एक गोष्ट अतिशय लख्खपणे समोर येते की शिक्षण हे आता केवळ सार्वजनिक कल्याणाचे किंवा ज्ञानदानाचे साधन राहिलेले नाही, तर ते एक अवाढव्य व्यावसायिक इकोसिस्टम बनले आहे. होय. ट्युशन फीच्या नावाखाली लपलेले इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स, पुस्तके आणि गणवेशातील विशिष्ट दुकानांची मक्तेदारी आणि या सगळ्या ओझ्याखाली स्वतःच्या स्वप्नांची तडजोड करणारा मध्यम वर्ग. पण दुसरीकडे या अंधारात काही आशेचे किरणही आहेत. वाढती जागरूकता, दिल्लीसारख्या राज्यांचे नवे कायदे आणि 3 वर्षांचा फी लॉक इन नियम, निनावी तक्रार निवारण पोर्टल्स आणि हळूहळू संघटित होणारे पालक या व्यावसायिक व्यवस्थेला आता ठोस आव्हान देत आहेत. बरोबर आहे. ही माहिती केवळ ऐकण्यापुरती मर्यादित नाहीये. फीची नेमकी रचना समजून घेतल्यास आणि योग्य वेळी प्रशासनाला योग्य प्रश्न विचारल्यास कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी अधिक जाणीवपूर्वक निर्णय घेता येऊ शकतात. आणि म्हणूनच या गोष्टींच्या मुळाशी जाणं गरजेचे आहे. आज आपण फीच्या या संपूर्ण अर्थशास्त्राची चिरफाड केली, पण ही चर्चा थांबवताना मला एका मोठ्या आणि थोड्या वेगळ्या शक्यतेकडे लक्ष वेधायचंय. सांगा ना. अशीच अनियंत्रितपणे वाढत राहिली आणि ती मध्यमवर्गीयांच्या पूर्णपणे आवाक्याबाहेर गेली तर काय होईल? काय होईल? कदाचित याच असह्य आर्थिक कोंडीमुळेच समाजाचा उद्रेक होईल. देशातील सरकारी शाळांचा दर्जा जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारवर आणि राजकीय व्यवस्थेवर एक प्रचंड आणि अभूतपूर्व दबाव निर्माण होईल. अरेच्छा, हा एक खूप वेगळा आणि महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि कोण जाणे, खाजगी शाळांच्या या आवाजवी नफेखोरीमुळेच आणि मध्यमवर्गीयाच्या या रागामुळेच भारतात सरकारी शाळांचं पुनरुज्जीवन होण्याची एका नव्या सार्वजनिक शिक्षण क्रांतीची ती सुरुवात ठरेल. यावर नक्की विचार करा. नक्कीच. आपल्या सर्वांसाठी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर अशाच महत्त्वाच्या विषयांवर सखोल वेध घेण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा एक्सपोज एज्यू इंडिया.